बाप रे, एवढं होऊनही त्या कौशिकीने त्यांचीच बाजू घेतली. त्या दोघांनी त्या कौशिकीवरती जादू केली का? वहिनी तुम्ही शांत व्हा. मी शांत राहू? अरे तुम्ही सगळ्यांनी काय डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात का? तो केदार आणि ती तारिणी घर फोडायचा प्रयत्न करतायत. माझ्या मुलाचा अपमान केला, आज माझाही अपमान केला. घरात फूट पाडतायत ते, आणि तरी या कौशिकीला त्या दोघांचाच पुळका येतोय. कळतंय मला वहिनी, पण आम्ही कायम तुमच्याच बरोबर आहोत. तुम्हाला माहितीये ना, शेवटी या घराचा विचार करणारे तुम्ही एकच आहात. पण आता मला खांडेकरांची मोठी सून म्हणून नाही, एक आई म्हणून विचार करायला हवा. या दोघांमुळे माझ्या मुलाला खूप त्रास होतोय. माझ्या मुलाच्या सुखासाठी मी काय करू शकते याची कल्पना नाहीये त्यांना. त्या दोघांना ना सहजासहजी सोडणार नाही मी. म्हणजे म्हणजे काय करणार काय आहे तुम्ही? कळेल. वहिनी मला तरी सांगा ना, मी तुमच्या बाजूनी आहे ना. आत्ता शांत राहायचं आणि योग्य वेळेची वाट बघायची. प्रत्येकाची वेळ येते. आता त्यांची चांगली वेळ चालू आहे ना, करून घेऊ दे त्यांना काय करायचं ते. अशीच एक वेळ माझी येईल, तेव्हा ही पद्मिनी खांडेकर मनात आलं तर काय करू शकते हे कळेल त्यांना. तेव्हा सरळ एक घाव दोन तुकडे. काही तर हात सोड, हात सोड माझा. सोडण्यासाठी धरला नाहीये मी तुझा हात. सूरज, मला नाही लग्न करायचं. मग का प्रेम केलंस माझ्यावर? हा, तसाच राहिलो असतो मी एकटा. का स्वप्न दाखवलीस मला? कारण काय? बोल ना, बोल ना. प्रेम जडलं ना तुझं माझं? प्रेम करतेस ना? ताई, तुम्ही ठीक आहात? हो, थँक्यू. काय करतोय? मुली बरोबर रस्त्यावर असं नसतात वागत. कोण तू? चल. अरे प्रेम आहे म्हणतोयस ना, मग तमाशा का करतोय? तमाशा ते हिनं केलाय माझ्या प्रेमाचा. का वागलीस असं? एकटा होतो तेच बरा होत. का दाखवलीत मला स्वप्न? का वागलीस असे? अरे हे बघ, प्रेम असं ओरबाडून मिळत नसतं. ए, फिलॉसॉफी नको शिकू मला. इथून प्रेम केले मी. प्रेमाची किंमत कळते मला. प्रेमाची किंमत आपण नाही ठरवू शकत. प्रेम जेव्हा हातातून सुटून जातं ना, तेव्हा खोलवर जखम होते. तुला नाही कळायचं. कदाचित प्रेम नाही केलेस. नाही करणार मला, कारण तुझ्या एवढी खोल जखम मला अजून झाली नाहीये. पण माझंही कोणावर तरी प्रेम आहे, आणि मला एवढं कळतं, हा, जर आपण त्या व्यक्तीला सुखात नाही ठेवू शकत ना, तर दुःखही नाही द्यायला पाहिजे. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. बरोबर आहे त्याचं. कोण पण भेटेल तिला माझ्यासारखी. तुझ्यासारखी नको, तोच पाहिजे. अरे प्रेमात मन जिंक ना. मग हे बघ, प्रेमात ना अशी धडधड व्हायला पाहिजे. आणि जर तुझ्या मनात धडधड झाली तर ते तिला बरोबर कळेल. धडधड आधी तिला झाली होती, मग आता काय झालं? झाली होती धडधड, झाली होती धडधड. केलं होतं प्रेम, मग आता काय झालं? आता ते शक्य नाही. विसरून जा. सापावर विश्वास ठेवावा, पोरींवर नाही. ताई, त्याचं ना प्रेम आहे तुझ्यावर. तो असा जरी असला ना तरी माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. हो, माहित आहे मला. याच रुबाबाच्या प्रेमात येईन. आता काय शक्य नाही.
प्लीज फोन उचल रे. निशी तुला मूर्ख आहेस मूर्ख. काय करत होती त्याचं नाव घ्यायची तू? तुम्ही फोन उचल. काय झालं? युवराज कुठे? तुझ्या या घाणेरड्या तोंडात ना माझ्या युवराजचं नाव नाही घ्यायचं. तू आणि तुझा तो रोडछाप नवरा या घरात आलाच नसतात ना तर हा सगळा तमाशा झालाच नसता. तमाशा आम्ही नाही केलाय निशी. तमाशा तू आणि युवराजने केलाय. आणि आज जे काही झालं ना त्यात तुमची चूक होती हे तुलाही माहितीये. एक्सक्यूज मी, आमची चूक? तारिणी खरं खरं सांग, तो नेकलेस तूच ठेवलास ना आमच्या रूम मध्ये? मग मी काय करणं अपेक्षित होतं तुला? तू हे असले घाणेरडी कारस्थानं करून माझ्यावर जर चोरीचा आळ आणायचा प्रयत्न करशील तेही खोटा तर मी शांत बसायला हवं होतं. तू माझी बहीण आहेस म्हणून आत्तापर्यंत मी तुझ्या चुकांवर पांघरून घालत आली. तुला काय हवंय? मला हवंय की तू आणि तुझा तो केदार या घराच्या बाहेर जावेत कायमचे. तुम्ही आलाय ना तेव्हापासून आमची लाईफ डिस्ट्रॉय झाली आहे. आमचा हक्क, आमचा रिस्पेक्ट, प्रॉपर्टी, पैसा सगळं एक एक करून तुम्ही हिसकावून घेताय. कसला हक्क, कसला पैसा आणि कसली प्रॉपर्टी? निशी, युवराजचं वैभव बघून तू त्याच्याशी लग्न केलंयस पण हे जे सगळं तुला हवंय ना हे कौशिकी मॅडमच्या वडिलांनी उभं केलंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तुझा हक्क आहे हा जर तुझा गैरसमज असेल ना तर असं काही नाहीये. हे बघ निशी, स्वतःच्या भल्याचा विचार कर. माझ्या प्लीज तू नको सांगूस मला आणि ते भल्या बिल्याचा विचार तर नकोच करूस. युवी, सावकाश युवी, सावकाश सावकाश. उठ 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 उठ. तू ये, तू 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 बस इथे. युवी, ऐक माझं, इथे इथे बस ये. अरे का सोड म्हटलं ना आणि तोंड बंद ठेवे. युवराज, तोंडाने माझं नाव घेतलं होतंस ना. युवराज, निशी. सावकाश, हळू हळू. ए, माझ्या बहिणीच्या अंगाला हात नाही लावायचा हा? काय कर तू आमच्यामध्ये पडू नकोस. निशी, तुला कळतंय का तो दारू पिऊन आलाय आणि हात उचलतोय तुझ्यावर? आमचं आम्ही बघून घेऊ, तू मध्ये नको पडूस. थांब थांब थांब. आज युवी, पिलं तर युवराज, केदार, बायको आहे ती माझी. तुझी वहिनी आहे ती. कोणी नाही ती माझी. तूही कोणी नाही आहेस माझा. तुम्ही दोघंही खोटारड्यात. ह्याच्याशी बोलू दे. नाही नीट बोलतो थांब. एक मिनिट थांब. हे ऐक केदार, इकडे इकडे ऐक. मी तुला एक विचारतो, तू प्रामाणिकपणे सांग मला. एकदम खरं खरं सांग. तुझी लायकी खांडेकरांचा वारस होण्याची तुझी लायकी आहे का? खरं सांग मला. माझा बाप आणि तुझी आई यांच्यामध्ये काहीतरी घडलं. तू त्याचा रिझल्ट आहेस. याला वारस बिरस नाही म्हणत. याला काय म्हणतात माहितीये का? अनौरस पुत्र. नाजा जावला तेच. आवाज खाली, आवाज खाली. माझ्या घरात मला हात लावतो काय? तुझा गेम वाजव. एवढा खांडेकर तुझा गेम वाजव. एवढा खांडेकर तुझा गेम ओरिजिनल खांडेकर, आधी ना स्वतःचा तोल सांभाळा. प्लीज युवी, प्लीज प्लीज. काय युवी, युवी प्लीज, युवी प्लीज. घाबरला हे. युवी गप, युवी गप, प्लीज. तू इथे इथे बस जरा.